सातारा जिल्ह्यातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. वाईमध्ये बजरंग दलाचे तालुका संयोजक निमेश सदाफुले यांच्यावर भीषण प्राणघातक हल्ला झालाय. गोरक्षणाचं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा हा प्रयत्न होता का, असा सवाल आता विचारला जातोय. गुरुवारी रात्री 9च्या सुमारास गोकत्तलीची माहिती मिळताच निमेश सदाफुले घटनास्थळी पोहोचले. पण तिथं आधीच दबा धरून बसलेल्या समीर पठाण, गफूर पठाण, जुनेद शेख, जहीर शेख आणि साबिर मोमीन या 5 नराधमांनी त्यांच्यावर कोयत्यानं सपासप वार केले, असा आरोप करण्यात आलाय. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले निमेश सध्या मृत्यूशी झुंज देत ICU मध्ये आहेत. परंतु खरी खळबळ तर आता उडाली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं पोलिसांच्या भूमिकेवरच थेट तोफ डागली आहे. रुग्णशुद्धीत नसताना पोलिसांनी जबाबाचा बनाव रचला का? आरोपींकडची पिस्तूल आणि शस्त्र कुठं गायब झाली, असे जळजळीत सवाल विचारले जात आहेत. सावधान, जर पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन तपासात कुचराई केली तर संपूर्ण सातारा जिल्हा आंदोलनाच्या आगीत होरपळेल, असा थेट इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय. कलम 307 नुसार कारवाई होणार की पोलीस आरोपींना पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता वाईकडे लागलंय. शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा. जय श्रीराम. आज या वाई प्रखंडाच्या संयोजकाला निमेश सदाफुले, आमच्या या संयोजकावर गेल्या 8 दिवसापूर्वी गेल्या गुरुवारी त्या बजरंग दलाचं कार्य करत असताना, गोरक्षणाचं कार्य करत असताना तिथे काही टीप मिळाली आणि तिथे चौकशी करण्यासाठी बजरंग दलाचा कार्यकर्ता पोहोचला असता काही जिहादी मानसिकतेच्या लोकांनी, ज्यांना गाई हे खाण्याचं खाद्य वाटतं आणि हा देश त्यांना आपला वाटत नाही किंवा भारत माता बोलावंसं वाटत नाही, अशा जिहादी मानसिकतेला, ज्याला बजरंग दलाला विरोध करणारे, हिंदू समाजाला विरोध करणारे अशा जिहाद्यांनी, 5-6 जिहाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी केलं. गेले 4 दिवस तो ICU ला होता. 2 दिवसापूर्वी त्याची ICUतनं बाहेर सुटका झाली आणि असं केल्यानंतर इथल्या निष्क्रिय अशा प्रशासकीय रुग्णालयातले अधिकारी यांनी त्याच्या डोक्याला 12 टाके पडले असताना सुद्धा किरकोळ जखम झाली म्हणून असा रिपोर्ट इथल्या माननीय पोलीस अधिकाऱ्यांना दिला आणि त्याच्या आधारावर पोलीस अधिकाऱ्यांनी साधा गुन्हा नोंदवून घेतला 118(2) प्रमाणे आणि आरोपींना, ज्यांनी कोयत्याने आणि पिस्तूल आणून याचा जीवन खराब करून टाकू, खलास करून टाकू असं वक्तव्य करत असताना त्याच्यावर साधा गुन्हा दाखल केला आणि टेबल जामीन त्याला देऊन टाकला. पुराव्यांच्या आभासी पोलीस प्रशासनाला पूर्ण माहिती नसावी यासाठी आज आम्ही बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या वाई शहरात आलोय आणि आताच माननीय DYSP साळुंखे साहेबांची भेट झाली. त्यांना या झालेल्या विषयाबद्दल पूर्ण माहिती दिली गेली आणि या वाई शहरातल्या तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल असेल, हिंदुस्थान प्रतिष्ठान असेल आणि सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, या सर्वांना एक रोष या वाई शहरामध्ये निर्माण झालाय आणि असाच दिवसा ढळवा रात्री आपले कार्यकर्ते गोरक्षणाचं कार्य करत असतात, लव जिहादाचं कार्य करत असतात आणि यांच्या जीवाला धोका आहे. जे सक्रिय हिंदुत्ववादी कार्यकर्ते, जे देश धर्मासाठी कार्य करतात, त्यांच्याच जर जीवाला धोका असेल तर सर्वसामान्य हिंदूंनी इथं कसं वावरायचं, एक भीती या वाई शहरामध्ये झाली आहे. पोलीस DYSP साहेबांनी अस्वस्थ केलं की यापुढे असं कुठलं होणार नाही आणि याच्या पुढे कुठला हिंदुत्ववादी कार्यकर्ता मार खाणार नाही आणि मार खाणार नाही किंवा असं कुठलंही कृत्य या जिहाद्यांकडनं वाई शहरामध्ये होणार नाही, असं आश्वासन आता DYSP साहेबांनी दिलंय. आणि माझं या माध्यमातून इथल्या वाई शहरातल्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्ता असेल, नागरिकांना असेल, ते आपला कुठला तरी भाऊ जो आपल्या समाजात राहतो, आपल्या परिवारात राहतो, आपल्यासाठी कार्य करतो, जर त्याच्यावर अशी कुठली वेळ येत असेल तर आपण हिंदू समाज म्हणून जागृत राहावं आणि याच्या पुढे पोलिसांनी जर ही दखल घेतली आहे त्याला पुरावणी जोडून पुन्हा त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल करता येईल आणि आरोपींना अटक करता येईल. शासनाच्या चौकटीत राहून, नियमामध्ये राहून योग्य त्या कलमी त्याच्यावर लावल्या जातील अशा आश्वस्त आपल्याला आता DYSP साहेबांनी केलेलं आहे. याच्यानंतर मी इथल्या ज्या निष्क्रिय अशा प्रशासकीय रुग्णालयाचे जे अधिकारी आहेत, ज्यांनी त्यांचं नाव घ्यावं असं वाटत नाही कारण की ते आमच्या राजघराण्याशी नाव जोडून आहे, त्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचं पाईक असल्याचं जरी नावाला टिकून राहावं, धर्माला टिकून राहावं, कुठल्या तरी थोडाफार आमिषापोटी या कार्यकर्त्याच्या डोक्यात 12 टाके कोयत्याने मार पडला असून साधा जखम झालीये.
खोलवर जखम झालेली नाही त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही असा साधा रिपोर्ट करून पाठवला, अशा अधिकाऱ्यांचा आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल निषेध करतो। आणि याच्या पुढे त्या प्रशासकीय कार्यालयात किंवा त्या रुग्णालयातनं आपला जखमी झालेला कार्यकर्ता जाऊन जिवंत परत येईल का नाही ही शाश्वती राहिलेली नाहीये। तर इथल्या वाई शहरातल्या प्रत्येक माणसाने त्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवावा आणि त्यांचे निलंबन करावं। असे जर आमचे साधे सोपे रोग बरी करणारी लोक मोठे मोठे गुन्ह्यांमध्ये जर त्यांना गुन्हेगारांना सहकार्य करत असतील तर अशा अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो। आणि आता पुढच्या वेळेस आम्ही त्यांना जाब विचारायला त्या प्रशासकीय कार्यालय रुग्णालयात जाणार आहोत। जय श्रीराम। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।